तर मला खूप आनंद झाला, मी त्यांना सॅल्यूट केला असता. पण त्यांनी कार्यकर्त्यांना चेतवायचं काम केलं. कार्यकर्त्यांना सांगितलं व्हिडिओ बनवा, व्हायरल करा, व्हिडिओ बनवा. सगळे माझे मित्र आहेत, ज्यांनी ज्यांनी केलं ना. मराठी माणसाला एकत्र करत आता मीरा रोडमध्ये भव्य दिव्य मोर्चा झाला. या मोर्चाने संपूर्ण राजकारणाचे लक्ष स्वतःकडे वळवले. मराठी भाषेची अस्मिता वाचवण्यासाठी मराठी माणसाचा प्रयत्न हा यशस्वी ठरला. यानंतर आयुक्तांची बदली झाली, तर आता मीरा रोडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे. मनसेतर्फे विविधरित्या कारवाई करण्याची सुरुवात आता मीरा रोडमध्ये झालेली आहे. मनसेतर्फे पत्र देण्यात आलेलं आहे. दुकानांची मराठी नावे करावी, मराठी फलक देखील असावे. त्याचबरोबर अतिक्रमण करणारे जी दुकानं आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आता मनसेतर्फे प्रयत्न सुरू झालाय. इतकंच नाही तर आता राज ठाकरे यांची एंट्री देखील मीरा रोडमध्ये लवकरच होणार आहे. 18 जुलैला राज ठाकरे यांची एंट्री मीरा रोडमध्ये असल्याने जोरदार उत्साह जो आहे तो आता मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय. मोर्चानंतर मनसैनिकांचा उत्साह अधिकच वाढलाय. यानंतरच एक चांगलं यश मराठी माणसाच्या अस्मितेला प्राप्त झाल्याचं पाहायला आल्यानंतर यामध्ये आता राज ठाकरे हे मीरा रोडला येणार असून नागरिकांमध्ये अधिकच उत्साह पाहायला मिळतोय. 18 जुलैला राज ठाकरे मीरा रोडमध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाहूया यावेळेस मनसैनिकांचा आणखी काय इशारा आहे. भाई एक मिनिट आता तुम्हाला विचारू इच्छिते, आता गेल्या 24 तासामध्ये जे काही सध्या प्रकार सुरू आहे तडीपारीचे, त्यानंतर अटक करण्यात आली मनसैनिकांना, काय सांगाल याबद्दल? बघा, तुम्हाला मी सांगतो की मला आणि अविनाश जाधव साहेबांना 24 तासाचे तडीपार करण्यात आलेलं. कळलं का? अविनाश जाधव साहेब 3:30 वाजता त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या राहत्या घरातून, आणि मी ॲब्स्कॉन्डिंग होतो आणि मी डायरेक्ट या मोर्चाला आलेलो आहे. लक्षात घ्या, असे भरपूर आमच्याकडे पत्र येतात, वॉर्निंग येतात, तडीपारीचे नोटीस येतात. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही लढतो, चांगल्या मनाने लढतो. माझ्या जातीसाठी, माझ्या मातीसाठी लढायचं मला कुठलं बंधन नाही. लक्षात घ्या, त्यांना बंधन असतील कारण त्यांच्याकडे हात मोजके आहेत त्यांच्याकडे. लक्षात घ्या, त्यांना गुजराती, मारवाडी हे सगळं जर करायचं असेल ना तर त्यांना भरपूर मोठे प्लॅटफॉर्म आहेत, त्यांनी त्यांच्या जाऊन करायचं. पण जे त्यांनी आव्हान केलेलं त्या आव्हानामध्ये फक्त गुजरात आणि मारवाडीचं नाव त्यांनी घेतलेलं. त्यांनी जर त्या ठिकाणी जर हे केलं असतं की सर्व धर्म समभाव, सर्व धर्माच्या नेता लोकांना किंवा कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुम्ही अमन आणि शांती मीरा भाईंदरमध्ये ह्या ठिकाणी राहायला पाहिजे, कुठलंही गालबोट लागता कामा नये, असं जर कार्यकर्त्यांना संदेश दिला असता तर मला खूप आनंद झाला, मी त्यांना सॅल्यूट केला असता. पण त्यांनी कार्यकर्त्यांना चेतवायचं काम केलं. कार्यकर्त्यांना सांगितलं व्हिडिओ बनवा, व्हायरल करा, व्हिडिओ बनवा. सगळे माझे मित्र आहेत, ज्यांनी ज्यांनी केलं ना, साहब हमारा को लेना देना नहीं, प्लीज़ हम लोग आप टारगेट मत करो. मेरा आपका कोई लेना देना नहीं. आपको जिधर से फ़ोन आया ना सब मुझे मालूम है. तो मैं फिर से एक बार नरेंद्र मेहता साहब को, प्रताप सरनाईक साहब को ये कहना चाहता हूँ, जाति का राजनीति मत करो. आपको जब भी करने का था इलेक्शन के टाइम में आप करो जो कुछ करने का रहेगा. यहाँ पे बहुत सी समस्या है. पानी की समस्या 6 महीने में आप सॉल्व करने वाले थे, नहीं किया. गटर की समस्या है, नहीं हुआ है. रोड की क्या समस्या है? कॉन्ट्रैक्ट के ऊपर दिया जा रहा है लेकिन उसका कोई तालमेल नहीं है. इधर खड्डा बुझाओ, उधर गिर जाता है, उधर गिर जाओ, उधर गिर जाता है. तो इसके ऊपर ध्यान कौन देगा? सरनाईकांना आता पळवून लावले सामान्य माणसांनी, आपण म्हणू शकतो गद्दार म्हणून. काय सांगाल? टोपी पण घालायला त्यांना नाही. बघा, मी त्या समर्थन करणार नाही. आमदार प्रताप सरनाईक ह्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, लक्षात घ्या, आणि कार्यसम्राट आहेत. मी त्यांच्याबद्दल जरा पण वाईट, माझे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी, पण संबंध वेगळे आणि जाती धर्माबद्दल वेगळं. लक्षात घ्या, त्यामुळे प्रताप सरनाईक साहेबांचा किंवा आमदार नरेंद्र मेहतांचा हे कुठे अपमान होता कामा नये. जर त्यांनी कुठे काही चुकीचं केलं असेल त्यांच्या नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. भाजपकडून आरोप केला जातोय की अजेंडा बनवला जातोय महानगरपालिकेसाठी. हा विषय भाजपचा नाही, हा विषय नरेंद्र मेहताचा. लक्षात घ्या, नरेंद्र मेहताने हा विषय क्रिएट केलेला आहे. आम्ही पहिला मोर्चा नेणार होतो BJP ऑफिसमध्ये, आम्ही कॅन्सल केला. आम्ही कॅन्सल करून कौस्तुभ राणे चौकच्या इथे का केला? कारण तो विचार कुणाचा होता? तो भाजपचा नव्हता, तो नरेंद्र मेहताचा विषय. लक्षात घ्या, त्यामुळे नरेंद्र मेहतांना त्याचं उत्तर दिलं जाईल. लक्षात घ्या, आता हे तर ट्रेलर होतं. ह्याच्यानंतर जर त्यांनी मस्ती केली ना, त्यांच्या पण कुठल्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी फार मोठ्या प्रमाणात मस्ती केली तर तसंच्या तसं उत्तर दिलं, हे पण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो.